विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी मोहमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी भारती सिंकर। प्रथम भाषा मराठी या विषयाअंतर्गत 2 पाठांचा आपण संवाद चर्चेमध्ये सहभागी झाला होता। आता आपण तिसऱ्या पाठाकडे वळणार आहोत। आपला तिसरा पाठ आहे शेतकऱ्यांची परिस्थिती। महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा पाठ आहे। यांचा जन्म 1827 मध्ये आणि मृत्यू 1890 मध्ये झाला। लेखकाविषयी आपण का जाणून घ्यावं हे थोडक्यात आपण समजून घेतलं पाहिजे। आपण जो पाठ शिकतो आहोत त्या पाठाच्या लेखकाविषयी आपल्याला थोडी तरी माहिती असायला हवी, म्हणून आपण लेखकाविषयी जाणून घेतो। महात्मा फुलेंविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। महात्मा फुले हे 19व्या शतकातले एक थोर समाज सुधारक म्हणून प्रसिद्ध झाले। समतेवर आधारित अशा प्रकारची विचारसरणी त्यांची होती आणि म्हणूनच स्त्रियांसाठी आणि अस्पृश्यांसाठी शिक्षणाची कवाडं त्यांनी खुली केली। स्त्रिया आणि अस्पृश्यांसाठी शिक्षणाची कवाडं महात्मा फुल्यांनी खुली केली। सत्यशोधक समाजाची स्थापना ही याच धर्तीवर झाली होती। अंधश्रद्धा निर्मूलन करून समतेवर आधारित दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या सत्यशोधक समाजाची स्थापना झाली। महात्मा फुल्यांविषयी आणखी आपण थोडी माहिती करून घेणार आहोत, ती म्हणजे त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके। शेतकऱ्यांचा असूड, सत्यधर्म, अखंडारी काव्यरचना, गुलामगिरी अशी त्यांची काही पुस्तकंही प्रसिद्ध झालेली आहेत। मराठी प्रथम भाषेमध्ये हमखास यश मिळवण्यासाठी आपण प्रथम भाषा मराठीचं पुस्तक आणि यशस्वी भवचं कात्रण तुमच्या समोर ठेवा आणि आपण आता या संवाद चर्चेमध्ये सहभागी होऊया। आपण जशी आता लेखकाविषयी माहिती घेतली तशी आपण पाठाविषयी थोडासा परिचय करून घेऊया। आपण या पाठामध्ये निश्चितपणे वाचलेलं असेल की इंग्रज सरकारचे कामगार आणि शेतकरी यांच्याविषयीची तुलना केलेली आपल्याला आढळते। या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इंग्रज सरकारचे अन्यायी आर्थिक धोरण जे आहे त्याच्यावरती महात्मा फुल्यांनी परखडपणे टीका केलेली आहे आणि ही टीका जी केलेली आहे त्यामध्ये केवळ टीका करून ते थांबत नाही किंवा त्यांच्याविषयीचे जे काही इंग्रज सरकारने जे काही अन्यायी धोरण आखलेलं आहे त्याविषयीच बोलून थांबत नाही, तर त्याबरोबर त्यांनी उपाययोजना सुद्धा सांगितलेल्या आहेत। सर्वसामान्यपणे माणसाचा आपल्याला गुणधर्म असा दिसतो की दोषारोपण करण्याची सवय माणसाला असते आणि त्याप्रमाणे दोष काय आहेत हे दाखवले जातात, परंतु ते दोष काढून टाकण्यासाठी काय उपाय करायचे हे मात्र सांगितले जात नाही। महात्मा फुल्यांचा हा एक गुण आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की त्यांनी ज्याप्रमाणे इंग्रज सरकारचे दोष दाखवलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी त्याच्यावरती काय उपाय करायचे हेही सांगितलेलं आहे। या पाठामध्ये महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या न्यायाची जाणीव त्यांना कशी झाली आहे तेही आपल्याला लक्षात येतं। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा कळवळा त्यांना कसा आहे तेही लक्षात येतं आणि त्याचबरोबर इंग्रज सरकारवरती त्यांनी जी कडाडून टीका केलेली आहे त्याच्यातून त्यांची अन्यायाची चीड आपल्याला प्रकर्षाने जाणवते। अशा पद्धतीने या पाठातून आपल्याला इंग्रज सरकारचे कामगार आणि शेतकरी यांच्याविषयीचा तुलनात्मक अभ्यास करता येतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा पाठ वाचत असताना त्याचा तुलनात्मक अभ्यास कसा करायचा हेही शिकायचं आहे। जे तुम्ही आता तुमच्या समोर सदर जे तुमच्या समोर आहे त्यामध्ये तुम्ही जे वाचता आहात त्याच्याहून थोडंसं वेगळं आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे। आपण अभ्यास करताना 3 टप्प्यांमध्ये या तुलनाचा अभ्यास करणार आहोत। शेतकरी वर्ग जो आहे त्यांचा पोशाख, त्याचबरोबर इंग्रज सरकारचे कामगार जे आहेत त्यांचा पोशाख, याच्यातला फरक आपल्या लक्षात येतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे असलेलं खाद्यपदार्थ किंवा त्यांना जे काही खाणं मिळत होतं ते आणि इंग्रज सरकारचा खाद्यपदार्थ याच्यामधला फरक आपल्या लक्षात येतो। शेतकऱ्यांना जेमतेम अर्धमुर्ध काहीतरी खायला मिळत असेल, एका वेळेचं मिळत असेल, परंतु इंग्रज सरकारच्या कामगारांना मात्र 3-3दा ताजा स्वयंपाक मिळत होता। हा सगळ्यात मोठा फरक आपल्याला सहजपणे लक्षात येतो। राहणीमानाच्या बाबतीत जर विचार केला तर टोलेजंग इमारती इंग्रज सरकारच्या कामगारांना आणि शेतकऱ्यांना मात्र बैलांच्या गायींच्या गोठ्याच्या इथे ज्या ठिकाणी मुतारीचा शेणाचा वास येतो त्या ठिकाणी त्यांना कसं बसं राहायला मिळते, अशा प्रकारचं राहणीमान जे आहे हा फरक आपल्याला अतिशय प्रकर्षाने या ठिकाणी जाणवतो आणि हा फरक जाणवून देत असताना आपल्याला शेतकऱ्यांची परिस्थिती सहजपणे महात्मा फुल्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे। आर्थिक बाबतीत विचार केला तर शेतकऱ्यांना 3 रुपये सुद्धा जेमतेम मिळत होते, त्याच वेळेला इंग्रज सरकारच्या कामगारांना मात्र 15-15 रुपये दिवसाला केवळ किरकोळ खर्चासाठी मिळत होतं। ही एवढी मोठी तफावत आपल्याला सहजपणे लक्षात येते। आर्थिक धोरण ज्या वेळेला अशा प्रकारचं असतं त्यावेळेला त्या ठिकाणी
त्याचा विरोध करणारे असे कोणीतरी समाजामध्ये आवश्यक असतात, ते महात्मा फुल्यांनी काम केलेलं आपल्याला सहजपणे लक्षात येतं. हे सगळे अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी महात्मा फुल्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी अशा पद्धतीने अन्याय होतो आहे, परंतु त्या अन्यायाचा जर प्रतिकार करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे हे सुद्धा महात्मा फुल्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. हा पैसा जो आर्थिक बोजा जो येत होता शेतकऱ्यांवरती, हा आर्थिक बोजा कशामुळे येत होता याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की इंग्रज सरकारने ज्या काही सोयी सुविधा केलेल्या होत्या त्या सगळ्या योजना परदेशामध्ये राबवल्या. आपल्या देशामध्ये मात्र ह्या शेतकऱ्यांवर त्याचा शेतसारा, कर, शेत वसुली ही सगळी केली जात होती आणि तो सगळा पैसा मात्र दुसऱ्या देशामध्ये जात होता. अशा पद्धतीने आर्थिक धोरण त्यांनी जे केलेलं होतं त्याचा दोष हा सगळा या ठिकाणच्या सरकारवर होता, इंग्रज सरकारवर होता आणि अशा प्रकारचा हा दोष दाखवण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलेलं होतं. ही जी विसंगती, आर्थिक विसंगती आपल्याला लक्षात येते, ही विसंगती आजही आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा प्रकारची शेतकऱ्यांची परिस्थिती आज सुद्धा आपल्या देशामध्ये आहे. भारत सरकारने अतिशय वेगवेगळ्या सोयी सुविधा किंवा योजना राबवलेल्या आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत असं आपल्याला दिसतं आणि इथे कुठेतरी आपल्याला हा पाठ जो आहे तो विचार करायला लागतो. ज्या वेळेला 19व्या शतकामध्ये ही स्थिती समाजामध्ये होती, आज 21वं शतक असून सुद्धा ही स्थिती समाजामध्ये आज आपल्याला दिसते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण दररोज वर्तमानपत्रामध्ये वाचतो आहोत, परंतु या शेतकऱ्यांच्या आत्महत्या 2 शतकं पार पडल्यानंतर सुद्धा होत आहेत किंवा त्यांची स्थिती आजही बदललेली नाही, यावर विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निश्चितपणे असं वाटत असेल की शेतकऱ्यांची परिस्थिती हा पाठ आपल्याला का दिलेला आहे, तर हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही सुद्धा याच्यावरती विचार करायला पाहिजे. ज्यावेळेस आपण समाजातल्या प्रत्येक गोष्टीवर विचार करतो त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट काहीतरी करायला भाग पाडते. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे विचार करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची एक जाणीव तुमच्यात निर्माण व्हावी, हा पाठाचा मूळ उद्देश आहे. तोही तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. पूर्वीच्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी जसे काही उपाय सुचवले तसे उपाय आपल्याला सुद्धा करण्याची आज समाजामध्ये गरज आहे. तुम्ही पाठामध्ये वाचलेलंच आहे की महात्मा फुल्यांनी शेतसारा रद्द करणं किंवा जो काही बेलगामी खर्च आहे तो कमी करणं, अशा पद्धतीने कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी काय काय करता येईल हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. ते विस्तृतपणे तुम्ही पाठामध्ये वाचलेलं आहे, परंतु याच्यावरती विचार करण्याची तुम्हाला आता गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा पाठ तुम्ही लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सुद्धा समाजासाठी खारीचा वाटा निश्चित उचलता येईल. आपल्या देशाचं ब्रीद वाक्य तुम्हाला माहिती आहे, जय जवान जय किसान. हे नुसतंच म्हणून आपल्याला चालेल का, तर नाही. जय किसान असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्या किसानाचा जय होण्यासाठी त्याच्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि हे ज्या वेळेला आपलं समाजाचं ऋण आपण फेडू त्यावेळेला ह्या पाठाचाही सार्थक होईल असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आपण या पाठाचा अभ्यास करताना परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ आपल्याला सामाजिक दृष्टिकोन किंवा ती जाणीव निर्माण करणं हा एक उद्देश झाला, पण त्याचबरोबर आपण 10वीचे विद्यार्थी परीक्षार्थी सुद्धा आहोत. परीक्षेसाठी आपल्याला या पाठाकडे कशा दृष्टिकोनातून पाहायचे हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही ठराविक मुद्द्यांवरती या पाठावरती निश्चितपणे भर द्या, म्हणजे निश्चित तुम्ही ह्या पाठाचा व्यवस्थितपणे अभ्यास करू शकाल. एक पहिला मुद्दा महत्त्वाचा म्हणजे तुलनात्मक अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे या पाठामध्ये, की शेतकऱ्यांची पूर्ण परिस्थिती आणि सरकारी कामगारांची परिस्थिती या मुद्द्यांवरती संपूर्ण एक मोठा प्रश्न तुम्ही तयार केला तर संपूर्ण पाठ तुमचा त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुलनात्मक अभ्यास करा. त्याचबरोबर महात्मा फुल्यांनी वेगवेगळे उपाय जे सुचवलेले आहेत की ही परिस्थिती दूर करण्यासाठी इंग्रज सरकार काय करू शकेल, हे सगळे उपाय जे आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो, त्या दृष्टिकोनातून त्याची तयारी करा. त्याचबरोबर कोणतंही वाक्य या पाठातलं संदर्भासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून पाठाचा संपूर्ण सारासार विचार करून तुम्ही अभ्यास केला तर संदर्भासाठी कोणत्याही प्रकारचं वाक्य आलं तरीही तुम्ही ते व्यवस्थितपणे लिहू शकाल. कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी विविध उपाय जे सुचवलेले आहेत ते लक्षात घेता आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची जाणवते, तो महात्मा फुल्यांचा एक महत्त्वाचा गुण आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांविषयीचा कळवळा
आणि त्यांना परखडपणे कोणत्याही व्यक्तीला आपलं मत मांडण्याची त्यांची जी तयारी आहे ती आपल्या लक्षात येते. अशा पद्धतीने आपण जर ह्या पाठाचा अभ्यास केला तर निश्चित शेतकऱ्याची परिस्थिती हा सहज सोपा पाठ तुम्हाला वाटेल आणि तुम्ही सहज त्याचे प्रश्न लिहू शकाल. आणि म्हणून संपूर्ण सारांश रूपाने तुम्ही एक प्रश्न तयार केला तरी सुद्धा तुम्ही या पाठाचे चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकाल असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव संवाद चर्चेमध्ये आपण आता पुढच्या पाठाकडे जातो आहोत. आपला पुढचा पाठ आहे विद्याभ्यास. काशीबाई कानेटकर यांनी हा पाठ लिहिलेला आहे. यांचा जन्म 1861 मध्ये झाला आणि मृत्यू 1948 मध्ये. तुम्ही हा कालखंड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इंग्रजांच्या कालावधीमध्ये काशीबाई कानेटकरांसारख्या लेखिका ज्यांनी अशा पद्धतीने स्त्रीविषयी लेखन केलेले आहे, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीविषयी अशा प्रकारचं लेखन करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. कारण ती वेळ जी आहे ती इंग्रजांच्या कालावधीतली आहे आणि त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण मिळणं ही दुरापास्त गोष्ट होती. आणि अशा वेळेला अशा प्रकारचं शिक्षण घेऊन स्वतः शिक्षित होऊन दुसऱ्या एका स्त्रीबद्दल लिहिणं ही खरोखरच गौरवास्पद गोष्ट आहे. काशीबाई कानेटकरांचे यजमान गोविंदराव कानेटकर यांनीही त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या भाषेच्या शिक्षणामध्ये मदत केलेली होती आणि त्यांना अशा पद्धतीने तयार केलेलं होतं. तर या काशीबाई कानेटकरांनी रंगराव, पालखीचा गोंडा अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. शेवट तर गोड झाला अशा प्रकारचा कथासंग्रह लिहिलेला आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं चरित्र या त्यांच्या पुस्तकातून या पाठाचं लेखन केलेलं आहे. हा पाठ विद्याभ्यास हा पाठ आहे तो आनंदीबाई जोशी यांच्यावरती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की एक स्त्री परदेशामध्ये जाऊन शिकते आणि अशा कालखंडामध्ये की ज्या वेळेला स्त्रियांना शिक्षणच मिळत नव्हतं, अशा कालावधीमध्ये दुसऱ्या देशात जाऊन शिकायचं ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट होती आणि ती आनंदीबाई जोशींनी केली होती. आनंदीबाई ह्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर होत्या आणि अशा प्रकारे पहिल्या महिला डॉक्टर ज्या परदेशात जाऊन शिकलेल्या होत्या त्यांच्या मागे त्यांचे पती गोपाळराव जोशी हे व्यवस्थितपणे त्यांच्या पाठीशी उभे होते, त्यांना आधार देत होते आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सहभागी झालेले होते. गोपाळरावांनी जास्तीत जास्त त्यांना शिक्षण कसं मिळेल यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले होते. आपण या पाठामध्ये हे त्यांचे प्रयत्न निश्चितपणे वाचणार आहोत. गोपाळरावांनी कोणत्या कोणत्या पद्धतीने आनंदीबाईंना शिकवण्यासाठी प्रयत्न केले ते आपण या पाठामध्ये वाचणार आहोत. हे वाचत असताना तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या समोर जी परिस्थिती होती ती अतिशय बिकट परिस्थिती होती. गोपाळरावांनी कोल्हापुरामध्ये आपली बदली करून घेतली ती केवळ एकाच कारणासाठी. मिस मायसीबाई या इंग्लंडहून आपल्या देशामध्ये आलेल्या होत्या आणि त्या त्यांच्या एका ओळखीच्या गृहस्थांच्या मुलीला शिकवण्यासाठी आलेल्या होत्या. त्या शिकवण्यासाठी आल्यानंतर त्या इथेच राहिल्या आणि त्या इथे राहिल्यानंतर गोपाळरावांनी त्याचा फायदा निश्चित घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी यासाठीच कोल्हापुरात आपली बदली करून घेतली की आपल्या पत्नीला मिस मायसीबाई आपल्याला निश्चित शिकवतील या दृष्टिकोनातून त्यांनी आपली बदली करून घेतली. ज्यावेळेस गोपाळराव कोल्हापुरास येत होते त्यावेळेला साताऱ्याला ते एका ठिकाणी थांबले. हे तुम्ही निश्चित वाचलं असेल पुस्तकामध्ये. तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये मुलांनो हे आपण निश्चित शिकलो आहोत की एखाद्या ठिकाणी आपण अपरिचित ठिकाणी राहिलो तर आपल्यावरती कसा प्रसंग निर्माण होतो. ज्या ठिकाणची आपल्याला काही माहिती नाही आहे तिथे एक रात्र एक दिवस एवढं राहायचं आहे आणि कोणीही परिचित नाहीये. अशा ठिकाणी त्या आनंदीबाई राहिल्या आणि गोपाळराव त्यांना सोडून बाहेर निघून गेले होते. हा प्रसंग जो आहे तो त्यांना पुढे अमेरिकेत पाठवण्यासाठी कारणीभूत ठरला होता. कुठेतरी गोपाळराव द्रष्टे असल्याचं आपल्याला इथे लक्षात येतं की पुढे जे काही करायचं आहे त्याची कुठेतरी जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच जणू काही त्यांनी साताऱ्याला आपल्या एका मित्राकडे त्यांना ठेवलं होतं. इथून गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिक्षणासाठी सुरुवात केलेली आपल्याला दिसते की हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षणच होतं की त्यांना एकट्याने एखाद्या ठिकाणी राहणं हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षणच आहे. त्यानंतर मायसीबाईंची भेट झाल्यावर गोपाळरावांनी वेगवेगळ्या पद्धतीने मायसीबाईंना हे पटवून द्यायचा प्रयत्न केला होता की आनंदीबाई म्हणजेच गोपाळरावांच्या पत्नी या कशा पद्धतीने तुमच्याकडे चांगल्या अभ्यास करू शकतील. हे कळल्यानंतर मायसीबाईंनी त्यांना त्यासाठी
परवानगी दिली आणि मायसीबाईंनी आनंदीबाईंना शिकवायचं ठरवलं. परंतु जाण्या येण्यासाठी सुद्धा अडचण होती, पण मायसीबाईंनी त्यावरही तोडगा काढला आणि आपल्या स्वतःच्या गाडीतून त्यांना त्या शिक्षणासाठी घेऊन जात असत. हे सगळं शिक्षण दिल्यानंतर साहजिकच भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात एक दोष जाणवतोच. तो दोष म्हणजे जर एखादी व्यक्ती पुढे जात असेल तर मागून त्याचे पाय खेचणारे लोक असंख्य दिसतात. या पाठामध्ये आपल्याला याचा अनुभव निश्चित येतो की त्या कोल्हापुरामध्ये कारभारी मंडळ जे होतं ते जुन्या मतांचं होतं, कुत्सित विचारांचं होतं आणि कुठेतरी त्या विचारांचा पगडा त्यांच्यावर असल्यामुळे त्यांनी मायसीबाईंना त्रास द्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना काहीतरी सांगायला सुरुवात केली की ज्याच्यामुळे आनंदीबाईंविषयी त्यांचं मत कलुषित झालं आणि मग हळूहळू त्या मायसीबाई आनंदीबाईंपासून दुरावल्या गेल्या. काही वेळेला आनंदीबाईंना त्यांनी घरातल्या मोलकरणीप्रमाणे कामाला लावलं, काही वेळेला गाडीतून जाताना आपल्यापासून दूर बसवलं. अशा पद्धतीने वागणुकीतला जो बदल होता हळूहळू गोपाळरावांना तो जाणवला. गोपाळरावांनी याच्यावरती आता काय करायचं हा विचार करायला सुरुवात केली. आनंदीबाईंना शिक्षण तर दिलंच पाहिजे, इथे आपण शिक्षण देऊ शकत नाही आहोत, तर यासाठी आता आपल्याला काय करता येईल हा विचार गोपाळराव करायला लागले. मग त्यांनी घरीच त्यांना शिकवायला सुरुवात केली. जे जे त्यांना शिकवता येईल तसं तसं ते शिकवायला सुरुवात करत होते. आनंदीबाई पण अत्यंत हुशार होत्या, त्यांची बुद्धिमत्ता चांगली होती, त्यामुळे जे काही शिक्षण त्यांना गोपाळरावांकडून मिळत होतं ते शिक्षण त्या व्यवस्थितपणे समजून घेत होत्या, शिकून घेत होत्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हळूहळू बदल होत होता. गोपाळरावांनी ज्या वेळेला त्यांना शिक्षण देणं शक्य होतं तेवढं त्यांनी दिलं, परंतु आता त्यांना ते शक्य होत नव्हतं. पुढचं शिक्षण त्यांना आणखी देता यावं यासाठी ते प्रयत्न करू लागले. आता पुढचं शिक्षण भारतात देणं शक्यच नाही, कोल्हापुरात तर त्याहूनही नाही, कारण जुन्या मताचे लोक फार मोठ्या प्रमाणावर आजूबाजूला होते आणि ते कुठल्याही परिस्थितीत आनंदीबाईंना पुढचं शिक्षण घेऊ देत नव्हते. आणि यासाठी त्यांनी हळूहळू मिशनऱ्यांकडे जायला सुरुवात केली. मिशनऱ्यांच्या घरी ये-जा वाढली, तिकडची पुस्तकं त्यांनी वाचायला सुरुवात केली, अमेरिकेविषयीचं ज्ञान मिळवायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांना असं वाटायला लागलं की भारतामध्ये स्त्रियांना शिक्षण घेणं कठीण आहे. त्याऐवजी जर आपण आनंदीबाईंना परदेशामध्ये पाठवलं, अमेरिकेत पाठवलं तर निश्चितपणे त्या पुढचं शिक्षण घेऊ शकतील. या दृष्टिकोनातून त्यांनी अमेरिकेमध्ये जाण्यासाठी तयारी सुरू केली. हळूहळू मिशनऱ्यांबरोबरचा हा संवाद वाढत गेला आणि हा संवाद वाढतानाच त्यांना अमेरिकेचं आकर्षण निर्माण झालं. त्याचं कारण एकमेव होतं की आपल्या पत्नीला विद्या विभूषित करणं. आणि यासाठी गोपाळरावांनी तर प्रयत्न केलेच, आनंदीबाई सुद्धा तितक्याच प्रयत्नशील होत्या. कारण त्यांनाही असं वाटलं नाही की सातासमुद्र पलीकडे आपण जाणार आहोत, आपल्या सगळ्या घरच्या जवळच्या नातेवाईकांना सोडून आपण वेगळ्या देशात राहणार आहोत, वेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या संस्कृतीमध्ये वाढणार आहोत. याचा कसलाही विचार न करता केवळ शिक्षण घ्यावं हा एकमेव उद्देश त्यांच्यासमोर होता. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचंय की बघा, एक स्त्री सुद्धा अशा प्रकारे आपल्या ध्येयाने उद्दिष्टाने झपाटली की ते काम पूर्ण करते. तुम्ही सुद्धा ज्या वेळेला तुम्हाला एखादं उद्दिष्ट तुमच्या समोर असेल, ध्येय समोर असेल, त्यावेळेला ते गाठायचा प्रयत्न निश्चितच कराल आणि त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा हा जो पाठ आहे तो निश्चित उभारी आणणार आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा या पाठाकडे पाहताना आपण सुद्धा एखादं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कसा प्रयत्न करू याचा निश्चितपणे प्रयत्न कराल याची मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी शालांत परीक्षेसाठी तुम्ही तयार होत आहात, त्यासाठी तुम्हाला आता उद्दिष्ट तुमच्या समोर आहे. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे, जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला यशस्वी भवमधून सुद्धा या सदरामधून मार्गदर्शन मिळत आहे. संवाद चर्चेमध्ये आपण सहभागी होतो आहोत आणि निश्चितच तुम्ही त्याचा फायदा करून घ्याल. आणि जसं विद्याभ्यासमध्ये आनंदीबाईंनी त्यांचं ध्येय गाठलं तसं तुम्ही सुद्धा हे ध्येय गाठणार आहात हे निश्चित. आनंदीबाई जशा अमेरिकेत जाऊन डॉक्टर होऊन परत आल्या तसंच तुम्ही सुद्धा तुमचं उद्दिष्ट पूर्ण कराल याची निश्चित खात्री आहे. आणि म्हणूनच आपण या पाठाचा वेगळ्या पद्धतीने सुद्धा अभ्यास करणार आहोत किंवा तो लक्षात घेणार आहोत. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून या पाठाकडे कसं पाहायचंय तेही आपण लक्षात घेऊया. या पाठामध्ये आपल्याला काही ठळक मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे गोपाळरावांनी केलेले आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत.
कोणकोणते प्रयत्न त्यांनी केलेले होते ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. त्याचबरोबर मायसीबाईंची वागणूक त्यांच्याशी कशी होती, एकूण कारभारी मंडळाने त्यांना कशा प्रकारचा त्रास दिला, त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा कुरघोडी करून गोपाळराव कसे पुढे गेले आणि त्यांनी आनंदीबाईंना पुढचं शिक्षण कसं दिलं, या सगळ्या विषयीचे प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. या पाठाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की काही मुद्द्यांचा आपण प्रकर्षाने विचार करणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा त्यातला म्हणजे गोपाळरावांनी आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी कोणकोणते प्रयत्न केले. गोपाळरावांनी हे जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये काही अडथळेही आलेले होते. हे अडथळे कारभारी मंडळाकडून आलेले असल्यामुळे ते कसे आले, मायसीबाईंनी गोपाळरावांना जी मदत केली किंवा आनंदीबाईंना शिकण्यासाठी जी मदत केली ती कशा पद्धतीने केली आणि या सगळ्यातून आनंदीबाई अमेरिकेला जाण्यापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो कसा घडला, या सगळ्या विषयीची माहिती आपल्याला या पाठांमधून मिळाली. हे मुद्दे आपण लक्षात ठेवले की परीक्षेसाठी तुम्ही निश्चित चांगल्या पद्धतीने तयारी करून जाल याची आम्हाला खात्री आहे. या पाठांविषयी आपल्याला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आम्ही त्या प्रश्नांचं निश्चित निरसन करू आणि त्यासाठी लोकसत्ताच्या वेबसाईटवरती तुम्ही संपर्क साधा किंवा लोकसत्ता यशस्वी भव च्या ईमेलला तुम्ही संपर्क साधू शकता. मग आम्ही तुमच्या प्रश्नांचं निश्चितपणे निरसन करू.